डायरेक्ट जर सपाटीवर केळी लावत असाल तर केळीची वाढ चांगली होणार नाही आणि तुमचं उत्पन्न बी कमी निघणार. आता केळी लागवड करताना कशी केली पाहिजे ती ती आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगतो मी. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश पराडे. तर आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे की केळी लागवड करायच्या आधी मशागत रानाची कशी केली पाहिजे ती. सगळ्यात महत्वाचा टप्पा असू ती मशागत. मशागत चांगली असेल तरच तुमची केळी चांगली येणार आहे. तर आपण एक एक व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सगळी माहिती सांगत आहे. तर आजचा व्हिडिओ आपण जमिनी बाबतीत सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला केळी पिकासाठी जमीन थोडीशी पडाक असली की नाही आपली 1-2-4 महिने ती निवडायची आणि त्या जमिनीच्या तुम्हाला टोटल 2 ते 3 नांगरटी करायच्या. ते आता 2-3 नांगरटी का करायच्या? कारण की जेवढं तुम्ही रानाची मेहनत करताल, जेवढं रान बोसाळ करताल, तेवढं केळीची मुळी भारी चालणार. मुळी चांगली चालल्यामुळे तुमच्या केळीची वाढ जोमदार होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नांगरट करायची ती उभी. शक्य असेल 2 तर नांगरट करा. एक उभी नांगरट करायची. एक उभी नांगरट केली की त्याच्यात एक 10-15 दिवसाचा गॅप देऊन दुसरी तुम्हाला नांगरट करायची ती आडवी. उभी आडवी अशा तुम्हाला 2 नांगरटी करायचे ते. कारण की जमीन जेवढी भुसभुशीत होईल तेवढा आपला केळी पिकासाठी येणारा खर्च कमी येणार आहे. मुळी जास्त चालणार आहे. मुळी जास्त चालल्यामुळे केळीची वाढ चांगली होणार आहे. त्यामुळे टोटल 2 तर नांगरटी 100% करा. रान तुम्हाला शक्य असेल तर जेवढं तुम्ही तापवचाल ती रान केळी पिकासाठी वापरा. मग तुम्ही म्हणताल आता की आम्ही लय गडबड करणार. आपल्यापाशी रानं थोडी पडाक असतात. गडबडीत करत असाल तरी बी 1 महिना ते 1.25 महिना थांबलंच पाहिजे तर केळी लावताना. तर आता ही नांगरटीत झाला. तिसरी नांगरट जर तुम्हाला करायला जमली तर तुम्ही करू शकता. कारण मी तर वैयक्तिक 3-3 नांगरट्या करतो. आणि नांगरट केल्यानंतर अजून काय काळजी घ्यायची केळीची रोपं लावताना, तर जिथं आपण रोटर मारतो ती रोटर न मारता आपल्याला तिथं फनायचंय. आपल्या जर जमिनीत जास्त ढेकळं निघली तरच तुम्हाला रोटर मारायचा आहे. जर जास्त जर ढेकळं नाही निघली तर तुम्ही रोटर अजिबात रानात मारायचं नाही. रोटर जर मारत असाल तर रानाची तुमच्या दगड तयार होणार. कारण की दुपटून रान एका जागेवर स्टॉप होतं. त्यामुळे रोटर मारायचाच नाही. जर लय ढेकळं निघली तर रान सपाट करायला म्हणलं तरच रोटर मारायचा. कारण माझा वैयक्तिक अनुभव मी तुमच्या बरोबर सांगत आहे. तर हे झालं. आता नंतर तुम्ही एकदा फनायचं. एक सिंगल नांगरट झाली 2 की एकदा सिंगल फनायचं. सिंगल फनल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्लॉटमध्ये शेणखत टाकून घ्यायचंय. एकरी शेणखत तुम्हाला 6 डम्पिंग वापरायचं आहे. 6 डम्पिंग तुम्ही म्हणजे अर्ध्या एकराला 3 डम्पिंग आणि एकराला 6 डम्पिंग असा शेणखत वापरायचा आहे. शेणखत पूर्णपणे लेबरच्या साह्यानं किंवा स्वतः करत असेल तर सगळ्या रानात इसकटून टाकायचा. आणि सगळ्या रानात इसकटून टाकल्यानंतर तुम्हाला फनून घ्यायचं अजून एकदा. आता उभं फनलं तर आडवं फनायचं आणि परत अजून उभं फनायचं. तुमची जशी लागवड आहे तसं फनायचं परत. असं फनून झाल्यानंतर शक्य असेल तर रोटर मारायचा, नाही तर रोटर मारायचा नाही. आणि नंतर तुम्हाला बारकं पॉवर टेलरच्या ट्रॅक्टरच्या साह्यानं बेड सोडायचे ते. तर बेड तुम्हाला कसा सोडायचा, तर बेड कमीत कमी तुम्ही एक 2.5-3 फुटाचा बेड आणि कमीत कमीत अर्धा पाऊण फूट तर अर्धा ते पाऊण फूट उंचावर असा बेड सोडायचा. बेड सोडल्यामुळं काय होणार आहे, त्या बेडवर तुमची मुळी व्यवस्थित चालणार आहे. सुरुवातीला केळीची तीच गरज असती की मुळी भारी चालणं. जर तुम्ही बेड नसेल सोडत तर तुमची 100% केळीची वाढ कमी होणार. कारण माझा वैयक्तिक अनुभव सांगतो मी तुम्हाला. कारण की बेडवर केळी भरपूर मुळी चालती आणि त्यामुळे केळीची वाढ बी चांगली होती. त्यामुळे लावतानाच केळी बेडवर लावायची आणि शक्य असेल तर डबल टिप सुरुवातीला टाका. आता ही केळ बघू शकता आपण. आता सुरुवातीला आपण बेडवरच केळी लावली होती. तुम्ही बघू शकता ही आपण बेडवर केळी लावली होती. आता आपला एक खोडव्याचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात आपला इकरी इथं कमीत कमीत 35 टनाचा जर आपला अवरेज त्याच्या खाली आलं नाही. बॉक्सला 35 टन मी एकरात ह्याच्यात माल काढलेला आहे. तर तुम्ही शक्य असेल तर की बेडवर लावा. शक्य असेल नाही तर 100%च माझं म्हणणं आहे की बेडवर लावा. 100% रिझल्ट तुम्हाला भेटणार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आजची माहिती कशी वाटली ती पण सांगा. आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना माझ्याकडून म्हणा किंवा तुमच्याकडून म्हणा थोडीशी माहिती भेटेल. जय जवान जय किसान.